वेदव्यासांनी महाभारत ग्रंथाची ज्या श्लोकाने सुरुवात केली त्याच श्लोकाने आपण प्रत्येक भागाची सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्यं नरश्चैवं नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरये. नारायण, श्रीकृष्ण रूपी नारायण, अर्जुन रूपी नर, त्याचबरोबर वेदव्यास आणि सरस्वती यांना वंदन करून जय म्हणजेच महाभारत ह्या ग्रंथाची आपण कथा सुरू ठेवूया. तर आतापर्यंत 5 भाग झालेले आहेत. आजचा जो भाग आहे तो 6वा भाग आहे. तर 5व्या भागामध्ये आपण भगवान गोपाळ कृष्ण यांचा जन्माबद्दल बघितले. तर सगळ्या देवी देवता कशा शरण गेल्या, भगवान विष्णूंना आज्ञा केली की पृथ्वीवरती अवतीर्ण होण्याची, भूभार हरण करण्याची. त्या भगवान विष्णू वसुदेव देवकीच्या पोटी जन्मले आणि त्यानंतर त्यांच्या बाललीला आपण बघितल्या. गोवर्धन पर्वतापर्यंत बाललीला बघितला. त्याच्यानंतर ते जेव्हा मथुरेत जातात आणि कंसाचा वध झाला ते सुद्धा आपण बघितलं. आणि कंसाचा वध झाल्यानंतर उग्रसेनाला म्हणजे कंसाच्या वडिलांना तुरुंगातून सोडवतात, कारण कंसाने आपल्या वडिलांना तुरुंगात टाकून स्वतः राज्य केलं होतं. तर कंसाला मारल्यानंतर आपल्या वडिलांना सोडवलं तुरुंगातून. कंसाला मारल्यानंतर भगवंतांनी कंसाचा वध केल्यानंतर, कंसाचा उद्धार केल्यानंतर, कंसाचा वध केल्यानंतर आता ज्यांचा भगवंताच्या हातून वध झाला त्यांना मरताना भगवंताचं चिंतन झाल्यामुळे त्यांना मुक्ती प्राप्त झाली, म्हणजेच काय, त्यांचा उद्धार झाला. कारण भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की अंतिम क्षणी जे चिंतन होते, जे स्मरण होते माणसाला, त्यानुसार त्याला पुढची गती प्राप्त होते. राजा भरत याला मरतानाच्या वेळेला त्याला हरणाचं स्मरण झालं आणि तो पुढच्या जन्मात हरिण बनला. मग कशामुळे, तर तो सगळी आपली संपत्ती वगैरे सोडून आला होता संन्यास घेण्यासाठी. आपल्या मुलांच्या स्वाधीन त्याने केलं होतं सगळं काही, आणि मुलांच्या स्वाधीन केलं राज्यकारभार, आणि तो जेव्हा संन्यास घेण्यासाठी आला होता आणि आता सगळं त्याने त्याग केला ना, राज्याचा त्याग केला, आपल्या आपुलक्या बायकोचा, मुलांचा, सर्वांचा त्याग करून तो आलाय. पण जेव्हा त्याने पाहिलं की एक हरिण, गर्भवती हरण होतं आणि ते हरिण पाणी पिण्यासाठी आलं होतं आणि मोठ्याने सिंहाची डरकाळी ऐकल्यानंतर ते हरिण घाबरलं आणि त्याने उडी मारली. उडी मारल्यानंतर त्या गर्भवती हरिणाच्या पोटात जे बाळ होतं ते बाहेर आलं आणि ते हरिण मेलं, पण त्याच्या पोटातलं जे बाळ होतं ते बाहेर पडलं, ते पाण्यात तरंगू लागलं. मग राजा भरत धावत तिकडे गेला आणि त्या बाळाला, म्हणजे त्या छोट्या हरणाला त्यांनी घेतलं आणि आपल्या जवळ आला आणि त्याला खायला वगैरे देऊ लागला. म्हणता म्हणता ते हरिण त्या राजाकडे लहानाचं मोठं होऊ लागलं आणि राजाला चिंता लागून राहायची की ते हरिण येणार कधी, मी त्याला खायला कधी देणार, त्याला वाघाने तर खाल्लं नसेल ना आणि काय झालं नसेल ना, ते कधी येणार अशी त्याला चिंता लागून राहायची. कधी येणार आणि आपल्या शिंगाने मला खंजवणार कधी, अशी त्या राजाला त्या हरणामध्ये चिंता लागून राहायची. आणि हरिण जेव्हा यायचं तेव्हा त्याला फार आनंद व्हायचा. आणि असंच अंतिम क्षणी सुद्धा तो हरणाचंच चिंतन करत राहिला, कुठे असणार ते हरण, अजून आलं का नाही, वाघाने तर त्याला खाल्लं नसेल ना. आणि मग ते हरिण त्याच्या समोर येऊन उभं राहिलं आणि त्या हरिणाचं चिंतन करता करताच त्याने देहत्याग केला. हरणाचं चिंतन देहत्याग करताना झालं म्हणून प्रकृतीच्या नियमानुसार त्याचा पुढच्या जन्मामध्ये तो हरिण बनला. मग त्यामधून तो मुक्त कसा झाला ही वेगळी कथा आहे, त्यामुळे आपण आपली जी मूळ कथा आहे ती बाजूला राहील. मग जेव्हा प्रसंग येईल, तो वेळ येईल, त्या वेळेला मी ती सांगेन कथा. तर सांगायचा मुद्दा कसा, अंतिम क्षणी जे चिंतन होतं त्यानुसार माणसाला पुढचा जन्म, पुढची योनी प्राप्त होते. मग अंतिम क्षणी जर ईश्वराचं चिंतन झालं, अंतिम क्षणी जर ईश्वराचं चिंतन झालं तर काय होईल, ईश्वराची प्राप्ती होईल, ईश्वर प्राप्ती होईल, म्हणजे त्याचा वैकुंठ धाम प्राप्त होईल. म्हणजे कुंठ म्हणजे बद्धता, म्हणजे ते बद्धता नाही, जो प्रलयाच्या वेळेला सुद्धा नष्ट होत नाही, असा सुख समृद्धी असणारा, सुख सौख्य असणारा जो वैकुंठ धाम आहे तो प्राप्त होतो. म्हणून अंतिम क्षणी हरीचं चिंतन व्हावं म्हणून तुम्ही बघत असाल की पंढरपूरला जाणाऱ्या व्यक्ती वगैरे उठता बसता
हरे पांडुरंगा म्हणत असतात. जरी ते घसरून पडले तर आमच्यासारखे व्यक्ती काय म्हणणार, आय गे बाबा रे, पण ते काय म्हणतात, अरे पांडुरंगा. असे ते काही दुःख जरी झालं तरी ते पांडुरंगालाच सांगणार. म्हणजे आपल्या खाता पिता उठता बसता कार्य करिता ग्रास करिता प्रत्येक वेळेला ते हरिचिंतन करतात आणि म्हणून देहत्याग करताना म्हणजे मृत्यूच्या वेळी सुद्धा त्यांना हरीचं चिंतन होतं आणि ते सगळ्या पापातून मुक्त होऊन वैकुंठ धामाला म्हणजे श्री हरीला प्राप्त करतात. तर कंसाला जेव्हा श्री हरीने मारलं, कृष्णाने मारलं, तेव्हा कंस सुद्धा त्याच्याकडेच बघत होता आणि त्याच्याकडे कृष्णाकडे बघता बघता त्याने आपला देह ठेवला म्हणजे देहत्याग झाला, मृत्यू झाला त्याचा. म्हणून कंसाचा सुद्धा उद्धार झाला. मग कंसाचा उद्धार झाल्यानंतर त्याच्या बायकांना वगैरे शांत केल्यानंतर भगवान कृष्णांनी तुरुंगातल्या उग्रसेनाला म्हणजे कंसाच्या वडिलांना बाहेर काढले. त्याचप्रमाणे वसुदेव देवकीला सुद्धा बाहेर काढले तुरुंगातून आणि उग्रसेनाला पुन्हा राज्य दिले. आता महाराज उग्रसेन हे राजा बनले पुन्हा एकदा, कंसाचे वडील. कंसाने त्यांना तुरुंगात टाकून आपण राज्य बळकावलं होतं ना. आता कंसाचा वध झाल्यानंतर कृष्णाने पुन्हा उग्रसेनाला राजा केलं. आता सैन्य कुठलं, तर भगवान कृष्णांजवळ जेव्हा इंद्र आलेला माफी मागायला, गोवर्धन पर्वत उचललं होतं ना करंगळीवर, त्याच्या दुसऱ्या दिवशी माफी मागायला आला होता इंद्र, तेव्हा त्याने भगवान कृष्णांचा दुधाने अभिषेक केला होता हे तुम्हाला सांगितलं. आणि भगवान कृष्ण म्हणाले वर माग, तेव्हा इंद्र काय म्हणाला होता की माझा जो अंश आहे अर्जुन नामक अंश, तो हस्तिनापुरात वाढतोय, त्याचं तुम्ही रक्षण करा. तेव्हा भगवान कृष्ण काय म्हणाले होते त्यावेळेला, भगवान कृष्ण 11 वर्षाचे होते. तेव्हा काय म्हणाले होते, काही काळजी करू नको, जोपर्यंत माझे पाय जमिनीला स्पर्श करत आहे तोपर्यंत अर्जुनाला कोणीही पराजित करू शकत नाही. आणि आतापर्यंत मी पुतना, वृषभासूर, धेनुकासूर, वकासूर अशा अनेक दैत्यांचा उद्धार केलेला आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी, पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी मी असं मोठं महायुद्ध घडवून आणीन ज्यामध्ये सगळे अधर्मी नेते आहेत, अधर्मी पक्षीय आहेत, ते सगळे एका बाजूला राहतील, एका पक्षामध्ये, आणि धार्मिक प्रवृत्तीची लोक आहेत ते सगळे दुसऱ्या बाजूला येतील. आणि अर्जुनाला निमित्त बनवून मी या पृथ्वीचा भार हलका करीन, अशा प्रकारचं महायुद्ध घडवून आणणार आहे. आणि पृथ्वीचा भार हलका केल्यानंतर मी माझ्या लोकाला परत जाणार आहे. हे भगवंतांनी कधी सांगितलं, जेव्हा ते 11 वर्षाचे होते तेव्हा इंद्राला सांगितलं. आणि इंद्र त्यांची आज्ञा घेऊन आपल्या लोकाला गेला होता. त्यामुळे इंद्राची आता चांगली मैत्री बनली होती. म्हणून भगवान कृष्णांनी जेव्हा उग्रसेनला पुन्हा राज्य दिलं तेव्हा इंद्राला आज्ञा केली की हे इंद्रा, तुझी जी सुधर्मा नावाचं सैन्य आहे, सुधर्मा नावाची सेना आहे, ती उग्रसेनला दे. आपल्या पृथ्वीवरचं भार हरण करायचं कार्य झालं की पुन्हा ती सेना तुला घे. आणि भगवान कृष्णांच्या आज्ञेनुसार इंद्राने सुधर्मा नावाची सेना उग्रसेनला दिली आणि उग्रसेन मथुरेवरती राज्य करू लागले. त्याचप्रमाणे वसुदेव देवकीला सुद्धा भगवंतांनी कारागृहातून सोडवले. तेव्हा देवकीला कृष्णाचं ते लहानगस गोड स्वरूप आठवलं की वसुदेव त्याला कसं घेऊन गेले होते, त्यानंतर देवकीने कधी बघितलंच नव्हतं. म्हणून देवकीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचप्रमाणे असा सुद्धा उल्लेख आहे की देवकीच्या स्तनांमधून दूध सुद्धा पाजरू लागले, कारण तिने भगवंताला दूध भरवायचा सुद्धा तिला वेळ मिळाला नव्हता तुरुंगात. लगेच वसुदेव घेऊन गेले ना त्याला बाहेर आणि यशोदेकडे नेऊन ठेवलं. तर सांगायचा मुद्दा असा, देवकीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू आले आणि देवकी आणि वसुदेव म्हणू लागले की तुम्ही साक्षात ईश्वर आहात ते आम्हाला समजलेले आहे आणि आमच्या पोटी अवतार धारण केला आहात. आमचं किती भाग्य, पण आम्हाला तुमच्यावर काय तुम्हाला सांभाळता आलं नाही, लहानाचं मोठं होताना आम्हाला तुम्हाला बघता आलं नाही, आमचं भाग्य किती, आमचं भाग्य वाईट आहे असं म्हणू लागले. तेव्हा भगवान विष्णू म्हणजे कृष्ण आणि बलराम म्हणाले की ओ, हे आमचं दुर्भाग्य आहे की आम्हाला तुमची सेवा करता आली नाही, असं सांगून आपली मोहमाया पसरवली, जेणेकरून वसुदेव आणि देवकी विसरून जातील की हे आपल्या समोर आहेत ते विष्णू आणि शेषनाग आहेत, सामान्य माणूस समजून बसतील. अशा पद्धतीने माया पसरवली आणि वसुदेव आणि देवकी पुन्हा आता थाटामाटात राज्यात राहू लागले. आणि त्यानंतर वसुदेव आणि देवकीला एक पुत्री झाली, तिचं नाव म्हणजे काय, सुभद्रा. आणि त्याच्यानंतर कृष्ण आणि बलराम अध्ययनासाठी कुठे गेले, सांदीपनी मुनींकडे गेले. आणि सांदीपनी मुनींकडे त्यांनी 14 विद्या 64 कला, पण तिथे 14 विद्या नाही 32 विद्या असा उल्लेख आहे. 32 विद्या 64 कला त्या सांदीपनी मुनींकडून एकदम कमी दिवसात शिकल्या भगवान कृष्ण आणि
बलराम यांच्यानी. आणि वेदांचं सुद्धा अध्ययन केलं. आणि ते सगळं अध्ययन झाल्यानंतर, सगळं शस्त्रांचं ज्ञान झाल्यानंतर भगवान कृष्णांनी गुरुदक्षिणा मागितली. तेव्हा जी गुरुपत्नी होती, म्हणजे सांदीपनी मुनींची बायको, तिने सांगितलं होतं की मी असं ऐकलंय की हे दोघे जण सामान्य पुरुष नाही आहेत, सामान्य मनुष्य नाही आहेत, हे साक्षात ईश्वरी अंश आहेत असं मी ऐकलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काहीतरी अलौकिक मागा. तर काय मागू गुरुदक्षिणा म्हणून? तर आमचा जो पुत्र आहे, जो यमसदनी गेलेला आहे, म्हणजे मृत्यू झालेला आहे, तो यांच्याकडे पुन्हा मागा. आणि सांदीपनी मुनींनी गुरुदक्षिणा म्हणून तो आपला जो मृत्यू पावलेला आपला जो मृत्यू पावलेला पुत्र मागितला. आणि भगवान कृष्ण आणि बलराम यमलोकात गेले. आपल्या जे 32 विद्या 64 कला जे योग विद्या त्यांना प्राप्त झाली होती त्यानुसार. आणि यमराजाला पराजित करून सांदीपनी मुनींचा जो मुलगा होता तो सांदीपनी मुनींना परत केला. तर सांगायचा उद्देश कसा की त्यावेळेला जाताना सुरुवातीला ते नदीमध्ये गेले होते, समुद्रामध्ये गेले होते. तर ते शंखचूड नावाच्या दैत्याशी त्यांचा मारामारी झाली. शंख ज्याला दशावतारामध्ये ज्याला शंखासूर म्हणतात तो. आणि त्याला पराजित केल्यानंतर तो जो शंख होता त्याला पांचनजन्य शंख नाव म्हटलं जातं. आणि तो शंख भगवान कृष्णांनी आपल्या जवळ ठेवला आणि युद्धाच्या वेळेला फुंकायचे तो शंख, पांचनजन्य नावाचा शंख तिथे त्यांना प्राप्त झाला होता. आणि गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी सांदीपनी मुनींना त्यांचा गेलेला पुत्र परत आणून दिला. आणि जेव्हा भगवान कृष्ण पुन्हा मथुरेला परतले तेव्हा त्यांनी बघितलं की कंसाच्या बायकोचा जो भाऊ आहे, म्हणजे कंसाचा मेवणा, तो मथुरेवरती आक्रमण करत आहे कंसाचा बदला घेण्यासाठी, कंसाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी. तर त्याने मथुरेवरती 17 वेळा आक्रमण केलं आणि भगवान कृष्ण आणि बलराम यांनी त्यांचं सैन्य 17 वेळा परतवून लावलं युद्ध करून. मग 17 वेळा परतवून का लावलं? म्हणजे 17 वेळा त्या जरासंधाला जीवदान का दिलं? तर याच्या मागचं कारण असं की जर याला एकदा जीवदान दिलं तर पुढल्या वेळेला येताना तो अजून अधर्मी लोक पकडून आणणार. मग त्या अधर्मी लोकांचा वध करता येईल. मग तिसऱ्या वेळेला तो अजून अधर्मी लोक पकडून आणणार. मग त्या युद्धाच्या निमित्ताने त्यांचा सुद्धा वध करता येईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अधर्मी लोकांना शोधत बसून मग त्यांना मारून पृथ्वीचा भार हलका करणे यापेक्षा हे काम सोपं आहे ना. तो स्वतःहून आणून देणार, मग त्यांना संपवायचं आणि त्याला जीवदान द्यायचं. मग तो गेला की पुढच्या वेळेला त्याला अपमानास्पद वाटणार, अजून अधर्मी लोकांना गोळा करून आणणार, त्यांना मारायचं, अजून भार हलका झाला. म्हणजे तोच काम करून देत आहे. शत्रूच आपल्या मनासारखं काम करून देत आहे असं झालं. आणि अशा प्रकारे 17 वेळा त्या जरासंधाला पराजित केलं. आणि पुढच्या वेळेला येताना जरासंधाने कालयवनला घेऊन आला. आता हा कालयवन जो होता तो त्याला वरदान होतं शिवशंकरांचं. आणि मग त्या वरदानाचा मान राखण्यासाठी भगवान कृष्णांनी एक युक्ती केली. काय? तर कालयवन जेव्हा युद्धासाठी येऊ लागला तेव्हा भगवान कृष्णांनी त्या युद्धातून रणभूमीतून पळून जायचं काम केलं. म्हणून त्यांना रणछोड हे नाव पडलं. पळत पळत धावत धावत ते कुठे गेले? पळायचे, थोडा वेळ थांबायचे आणि कालयवनला चिडवून दाखवायचे, जेणेकरून कालयवन त्यांच्या पाठीमागून आला पाहिजे. असे ते धावत धावत एका गुहेत गेले. त्या गुहेला मुचुकुंदाची गुहा म्हणतात, अजूनही आहे ती. आणि त्या गुहेमध्ये गेले आणि एक व्यक्ती तिथे झोपलेला होता. भगवान कृष्ण गेले आणि त्या काळोख्या गुहेमध्ये आपल्या अंगावरची जी शाल होती ती त्या झोपलेला व्यक्ती होता त्याच्यावरती टाकली आणि भगवान कृष्ण स्वतः जाऊन लपून बसले. आणि तो कालयवन पाठीमागून धावत धावत आला आणि तो जो मुचुकुंद झोपलेला होता त्याला कृष्ण समजून त्या मुचुकुंदावरती त्यांनी आघात केला. आणि तो मुचुकुंद उठला आणि रागाने बघू लागला. तर त्याच्या दृष्टीच्या समोर तो कालयवन आला, तेव्हाच कालयवन भस्म झाला. तर का? मुचुकुंदाकडे अशी शक्ती कुठून आली होती? तर त्याचं कारण असं की भरपूर वर्षांपूर्वी, मला वाटतं ही त्रेता सत्ययुगातली गोष्ट आहे. त्यावेळेला देव आणि दानव यांच्यामध्ये जेव्हा देवासुर संग्राम चालू होता, देवा आणि असुरांचा संग्राम, त्यामध्ये हा मुचुकुंद राजा होता. त्याने इंद्राला सहाय्य केलं होतं युद्धामध्ये, देवतांना सहाय्य केलं होतं. आता असं आहे की पृथ्वीवरती जेव्हा 6 महिने उत्तरायणाचे 6 महिने चालू असतात त्यावेळेला स्वर्ग लोकामध्ये दिवस चालू असतो.
पृथ्वीवरती दक्षिणायनाचे 6 महिने चालू असतात. त्या दक्षिणायनात स्वर्गात रात्र चालू असते. म्हणजे स्वर्गात जर तुम्ही एक दिवस रात्र राहिला तर पृथ्वीवरती एक उत्तरायण दक्षिणायन पूर्ण झालेलं असेल. आपल्याला वाटेल आपण तिथे एकच दिवस राहिलो आणि लगेच खाली आलो पृथ्वीवर, तर काय वाटेल, तिथली लोक सांगतील की तू 1 वर्ष होतास कुठे, असं. पण आपल्याला काय भासेल की आपण तिथे एकच दिवस राहिलो. हीच थिअरी सध्या अल्बर्ट आइन्स्टाईनच्या नावाने, म्हणजे रिलेटिव्हिटी ऑफ स्पेस अँड टाइम किंवा टाइम डायलेशन या नावाने ओळखली जाते. ही अल्बर्ट आइन्स्टाईनने 18व्या शतकात सांगितली, पण ही जी थिअरी आहे ती पुराणांमध्ये, महाभारतामध्ये आधीपासूनच उल्लेख केलेली आहे. तर त्या पद्धतीने जेव्हा तो राजा इंद्राच्या लोकात जाऊन राहिला, तिकडे युद्ध झालं, तर तिथे बरीच वर्ष ते युद्ध चाललं होतं. मग तिथे एक दिवस म्हणजे पृथ्वीवरच्या 1 वर्षाच्या बरोबर आहे. एक दिवस रात्र म्हणजे पृथ्वीवरचं एक उत्तरायण दक्षिणायन, म्हणजे तिथला एक दिवस रात्र म्हणजे पृथ्वीवरचा एक संपूर्ण वर्ष. तर तिथे अनेक वर्ष झाली, म्हणजे 360 दिवसाचं एक वर्ष पकडलं तर इथे त्यांच्या 1 वर्षात पृथ्वीवरती 360 वर्ष होऊन जाणार. आणि अशी त्यांच्या समजा 10 वर्ष झाली, तर इकडे किती 360 गुणिले 3600 वर्ष होऊन जाणार, असं. मग सांगायचा उद्देश कसा, अनेक वर्ष त्याने तिकडे युद्ध केलं आणि शेवटी देवतांना विजय प्राप्त झाला. आणि मग देवतांना विजय प्राप्त झाल्यानंतर देवता प्रसन्न झाले आणि त्या मुचुकुंद राजाला म्हणाले की वाह, तू आमचं काम केलंस, त्याच्यामुळे तू धन्य आहेस. तेव्हा तो राजा म्हणू लागला, मुचुकुंद, हो युद्ध वगैरे झालं, आता मला माझ्या घरच्यांची आठवण येते, मी आता माझ्या घरी जातो, माझी बायको वाट बघित असणार, माझी मुलं वाट बघित असणार. तेव्हा इंद्र वगैरे म्हणू लागले की हे बघ, स्वर्गातील एक दिवस रात्र ही पृथ्वीवरच्या 1 वर्षाच्या बरोबर असते. कारण पृथ्वीवरती एक उत्तरायण चालू असतं त्यावेळी स्वर्गात दिवस, आणि पृथ्वीवरती 6 महिन्याचं दक्षिणायन चालू असतं तेव्हा स्वर्गात रात्र. म्हणजे इथे तू जितकी वर्ष राहिल्या स्वर्गामध्ये, त्याच्या 360 पटीने खाली पृथ्वीवरती वर्ष झालेली आहेत. त्यामुळे तुझे आता बायको, तुझी मुलं आता पृथ्वीवरती सापडणे अशक्य आहे. मग तो घाबरला मुचुकुंद, आता मी काय करू? त्याला काय करायचं काय सुचेना. तर म्हटलं आता कोणीच माझे आता परिवारातले नातेवाईक वगैरे आता कोण मिळणार नाहीत. म्हणून त्याने आपली व्यथा मांडली आणि इंद्राने सांगितलं, तुझी काय दुसरी इच्छा असेल तर सांग. तर तो मुचुकुंद म्हणाला, माझी इच्छा अशी आहे की मी आता खूप युद्ध करून थकलेलो आहे आणि आता पण माझे नातेवाईक सुद्धा मिळणार नाही. मग माझी इच्छा अशी आहे की मी खूप थकल्यामुळे मला भरपूर खूप वर्षे झोप लागावी शांत. आणि त्या झोपेतून जो कोण मला उठवायला येईल, माझी जो कोण झोप मोडेल, तो त्याच्या शरीरातील अग्नीमुळे भस्म होईल. इंद्राने सांगितलं तथास्तु. आणि तो मुचुकुंद राजा त्या गुहेमध्ये झोपायला आला होता आणि भगवान कृष्ण धावत धावत मुद्दाम म्हणून तिथे आले होते, शंकराचा वरदानाचा मान ठेवण्यासाठी. नाहीतर भगवान कृष्णाने जर कालयवनचा वध केला तर काय होणार, शंकराच्या वरदानाला मग काय किंमत राहणार नाही. म्हणून भगवान कृष्ण मुद्दाम म्हणून त्या गुहेमध्ये गेले आणि आपलं वस्त्र होते ते मुचुकुंदाच्या अंगावरती टाकलं, जो मुचुकुंद झोपला होता तो, आणि आपण लपून राहिले. आणि जेव्हा तो कालयवन आला आणि ते वस्त्र बघून त्याला वाटलं कृष्ण तिथे आडवा झोपलाय की काय, लपून राहिलाय की काय, असं समजून त्याने त्याच्यावरती धाडकन लात मारली, त्याची झोप मोडली आणि तो मुचुकुंद उभा राहिला आणि क्रोधाने त्याला बघितला आणि इंद्राने दिलेल्या वरदानानुसार मुचुकुंदच्या समोर आलेला तो कालयवन भस्म झाला. तर त्यानंतर त्याने बघितलं की पाठीमागून प्रकाश येतोय, काय आहे तिथे, तर त्याला भगवान कृष्णाचं दर्शन झालं आणि विचारलं, एवढं तुमचं तेज कसं आहे, कोण आहात तुम्ही? तर भगवान कृष्ण म्हणाले, मी तर इथला आहे, मी वसुदेव देवकीचा पुत्र आहे. नंदबाबा यशोदेने मला लहानाचं मोठं केलं. तेव्हा तो मुचुकुंद म्हणू लागला, हो का, मग असं असं आहे का, वसुदेव देवकीने तुला जन्म दिला, नंदबाबा यशोदेने वाढवलं, म्हणजे तू साक्षात विष्णू तर नाहीस ना? कारण मला अमुक अमुक वर्षापूर्वी एका ऋषीमुनींनी सांगितलं होतं, मला वाटतं गर्गाचार्य नाव होतं की काय त्या ऋषीमुनीचं, आता मला आठवत नाही, पण तेच म्हणू लागले की मला अमुक अमुक वर्षापूर्वी त्या ऋषीमुनींनी सांगितलं होतं की 28व्या द्वापर युगामध्ये साक्षात भगवान विष्णू, साक्षात नारायण मनुष्य रूपात अवतीर्ण होणार आहेत वसुदेव देवकीच्या पोटी. नंदबाबा यशोदा त्यांना लहानाचं मोठं करेल, ते तुम्हीच तर नाही ना? कृष्ण म्हणाले, हो तो मीच आहे. मग त्या मुचुकुंदाने भगवान कृष्णांच्या पाया पडला आणि त्यांना सांगितलं की तुमचं मला स्वरूप बघायचं आहे. मग भगवान विष्णूंनी आपलं मूळ स्वरूप दाखवलं, शंखचक्र पद्मगदाधारी स्वरूप. आणि मग
त्या मुचुकुंदाला दर्शन दिल्यानंतर त्याला वरदान दिलं की कलियुगात तू ब्राह्मण कुळात जन्म घेशील आणि माझ्या भक्तीचा विस्तार करशील. आणि असं म्हटलं जातं की हा जो मुचुकुंद होता तोच कलियुगात तो पुंडलिक म्हणून जन्मला. आणि आपण आता भगवंताचं नाव घेताना म्हणतो ना, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, म्हणजे विठ्ठलाचं नाव आपण त्याच्या भक्ताबरोबर घेतो. विठ्ठल म्हणजेच कोण? श्रीहरी कृष्ण. तो पुंडलिकासाठी विटेवरती उभा राहिला, विटेवरती अटळ उभा राहिला म्हणून विठ्ठल हे नाव पडलं. सांगायचा उद्देश कसा की हा जो मुचुकुंद होता त्याला जे भगवंताने वरदान दिलं होतं की कलियुगामध्ये तू ब्राह्मण म्हणून जन्मशील आणि तुझ्यामुळे तू माझ्या भक्तीचा विस्तार करशील. तुझ्या नावाबरोबर माझं नाव घेतलं जाईल, माझ्या नावाबरोबर तुझं नाव घेतलं जाईल. म्हणजे तो म्हणजे कोण झाला? पुढे जाऊन पुंडलिक झाला. तर अशा प्रकारे ती लीला झाली. आणि हा जरासंधाचा वध भगवंतांनी कसा केला ते आपण नंतर बघूया. आता आपण वळूया हस्तिनापुराकडे. हस्तिनापुराकडे हे पांडवांचा आणि जेव्हा जन्म झाला होता, अर्जुनाचा जन्म झाला तेव्हा कृष्णाचा जन्म झाला. मग कृष्णाचीच कथेमध्ये आपण एवढे एवढे रंगत गेलो, म्हणजे भगवंताच्या चरित्रात इतके रंगत गेलो की इथे भक्तांचा चरित्राचा विस्तार करायला विसरलो. तर आता भक्तांच्या चरित्राकडे येऊया आणि भगवंताचं चरित्र सुद्धा नंतर आपण विस्तार करूया. तर आता भक्तांच्या चरित्राकडे येऊया. जेव्हा पांडवांचा जन्म झाला तेव्हा पांडूला अत्यंत आनंद झाला की मला आता स्वर्गाची दारे उघडी आहेत. मग पांडू अत्यंत खुश झाला आणि हळूहळू हे पांडव आहेत ते वनातत्या मोठे मोठे होऊ लागले. आणि एक दिवस माद्रीकडे हा पांडू आसक्त झाला, म्हणजे पांडूची दुसरी बायको नकुल सहदेवची आई, तिच्याकडे आसक्त झाला आणि वासनेच्या भरात पांडूने तिला स्पर्श करायला गेला. तेव्हा तो ऋषीमुनींनी जो तिला पांडूला जो शाप दिला होता त्या शापानुसार पांडूचा मृत्यू झाला. पण शाप काय दिला होता? तर ते ऋषीमुनी आणि ऋषीमुनीची बायको हरिणाच्या स्वरूपात नांदत होती आणि कामवासना पूर्ण करण्याकरिता त्यांनी ते हरिणाचे वेश धारण केलं होतं. आणि तशा अवस्थेत पांडूने धनुष्यबाण घेतला आणि त्या हरणांवर मारला आणि दोन्ही हरण आणि हरिणी दोघांमध्ये तो बाण घुसला आणि त्यांनी आपलं मूळ स्वरूप प्रकट केलं. ते ऋषीमुनी आणि त्यांची बायको होती आणि त्यांनी पांडूला मरता मरता शाप दिला होता की आम्ही जसे कामवासना तृप्त करताना आलेलो असताना सुद्धा, आमची वासना तृप्त झालेली नसताना सुद्धा आमचा मृत्यू तुझ्यामुळे घडून आला. लक्षात ठेव, तू सुद्धा जेव्हा तुझ्या पत्नी बरोबर वासनेने स्पर्श करायला जाशील, तुझी वासना कामवासना अर्धवट अतृप्त राहील आणि तुझा सुद्धा असाच मृत्यू होईल. असा पांडूला शाप दिला होता. आणि त्या शापामुळे जेव्हा पांडू तशा भावनेने जेव्हा माद्रीकडे आकर्षित झाला तेव्हा पांडूचा सुद्धा मृत्यू झाला. मग पांडूचा मृत्यू झाला ते माद्रीने बघितले. अचानक खाली पडला, त्याला घाम वगैरे फुटू लागला आणि डोळे त्याचे वर झाले आणि माद्रीने पटकन हाक मारली कुंतीला आणि कुंती त्या ठिकाणी धावत धावत आली. त्यावेळेला हे पांडव होते ते जेवत होते छोटे छोटे आणि पांडव सुद्धा त्यावेळेस तिथे आले आणि बघितलं आपल्या वडिलांचं काय झालंय ते. आणि मग ते विलाप करू लागले. आणि त्यानंतर तिथे ऋषीमुनी वगैरे आले, वनामधले ऋषीमुनी आले आणि त्यांनी सगळे काही सामान वगैरे आणलं, अंतिम संस्कार करायचं, लाकडं वगैरे सगळं काही. तर त्यांनी जेव्हा ते सामान आणलं होतं मग ते काय म्हणू लागले की इथे आपण केलेलं असेल तर बरं नाही, त्यापेक्षा यांच्या जे घरातले असतील त्यांना अंतिम संस्कार आणि करायला दिलेलं उचित आहे. मग प्रेत आणि आहे ते हस्तिनापुरात घेऊन जाऊया असं त्यांनी ठरवलं, पांडूचं प्रेत. मग माद्री म्हणू लागली की मी यांच्याशिवाय जगू शकत नाही, मी यांच्याशिवाय जगू शकत नाही, माझ्या पतिदेवाशिवाय. तर मला सती जायचं आहे, ती सांगू लागली. कुंती म्हणाली तू कशाला जातेस? मी जाते, मी पहिली बायको आहे, मी जाते, तू माझ्या मुलांना सांभाळ. तर माद्री म्हणू लागली नाही 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 नाही, तू नको जाऊ, तू चांगली आहेस, तू मोठी आहेस, तू माझ्या मुलांना, हे नकुल सहदेव आहेत यांना तुझीच मुलं समज, यांच्यामध्ये काही भेदभाव करू नको, मी जाते. कारण मी यांच्याशिवाय जगूच शकत नाही आणि मला पती लोकांमध्ये जायचं आहे, मला त्यांच्याबरोबर राहायचं आहे, मी इथे राहूच शकत नाही, त्यांच्याशिवाय मला इथे श्वास घेणंच अशक्य आहे. असे सांगून ती काही केले ऐकेना. तिथे जे ऋषीमुनी वगैरे आले होते त्यांनी सुद्धा माद्रीची समजूत घालायचा प्रयत्न केला, पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती. ती म्हणू लागली की मी पतीशिवाय जगूच शकत नाही, माझ्यामुळे असं झालंय, माझ्याकडे ते आकर्षित झाले आणि माझ्यामुळे असं झालंय, त्याच्यामुळे मी इथे राहूच शकत नाही, मला जायचंच आहे सती, असं तिने सांगितलं. आणि
तिने डोळे झाकले आणि तिथल्या तिथे पतीचं चिंतन करत राहिली आणि आपला श्वास रोखून धरला आणि ती सुद्धा धाडकन खाली कोसळली आणि तिने सुद्धा आपला देहत्याग केला आणि पती बरोबर ती स्वर्गलोकात गेली. मग आता या दोघांची जी शरीरे होती ती ऋषीमुनींनी हस्तिनापुरात घेऊन गेले. हस्तिनापुरात घेऊन गेले आणि या छोट्या पांडवांना आणि कुंतीला सुद्धा घेऊन गेले हस्तिनापुरात. आणि भीष्म वगैरे तिथे होते, धृतराष्ट्र वगैरे होते आणि त्यांना ही दुःखद बातमी सांगितली की महाराज पांडू वनामध्ये गेले होते, त्यांचं तिकडे असं असं झालं. आणि तिकडे हस्तिनापुरामध्ये त्यांचा अंतिम विधी कसा केला गेला ते अशा मोठा एक अध्याय आहे, तो आता काही मी सांगत बसत नाही. कशा प्रकारे केला गेला, काय काय केलं गेलं, ती सगळी विधी त्यामध्ये आलेली आहे. अंतिम विधी कसा केला गेला तर मग त्यामध्ये 12 रात्री पांडव जसे अंथरुणाशिवाय जसे खाली झोपून राहिले बाहेर, मग सगळी जी प्रजा होती ती सुद्धा अंथरुण वगैरे घातल्याशिवाय बाहेरच झोपून होती, कारण त्यांचा पांडवांमध्ये जीव लागला होता की लहान मुले अशी झोपत आहेत, मग आम्ही अंथरुणामध्ये झोपत आहोत. तर त्यांना ते कसं तरी वाटत होतं. मग पांडव आणि मग हे पांडू आणि माद्रीचे अंतिम संस्कार झाल्यानंतर, दहन झाल्यानंतर ते जे काही 12 दिवस असतं ते पांडव वगैरे बाहेर राहिले झोपून. त्यामुळे त्यांच्याबरोबर प्रजा सुद्धा बाहेर झोपून राहायची, इतका त्यांना जिव्हाळा लागला होता. आणि मग काय, त्याच्यानंतर वेदव्यास आले आणि सत्यवतीला म्हणाले की माते, हे बघ, अंबिका पुत्र धृतराष्ट्र आहे, त्या धृतराष्ट्राचे जे संतान आहे, दुर्योधन आदी जन्माला आलेले आहेत, यांच्यामुळे संपूर्ण कुरु वंशाचा नाश होणार आहे, कौरव वंशाचा नाश होणार आहे. त्यामुळे मला वाटतं की या क्षत्रियांचा नाश होताना तुला सहन होणार नाही. त्याच्यामुळे तुझ्या डोळ्यासमोर हा नाश घडू नये म्हणून तू काय कर, माझी इच्छा अशी आहे की मला वाटतं की योग्य काय, तू हस्तिनापूर सोडून आणि वानप्रस्थाला जा आणि तपस्या कर आणि ईश्वर चिंतन करत करत ईश्वर प्राप्ती कर, असं व्यासांनी सत्यवतीला सांगितलं. मग सत्यवती संपूर्ण हस्तिनापूर सोडून वनात जाण्यापूर्वी तिने अंबिका आणि अंबालिकाला भेटली आणि त्यांना सुद्धा अंबिकेला भेटली आणि अंबिकेला सांगितलं की तुझा जो पुत्र आहे धृतराष्ट्र, त्याचे जे संतान आहे कौरव, त्याच्यामधला जो दुर्योधन आहे, त्याच्यामुळे बाकीचे संतान मारले जाणार, बाकीचे सुद्धा पुत्र मारले जाणार, बाकीचे सुद्धा कौरव मारले जाणार, हे काय आहे, निश्चित आहे, असं बरेच ऋषी मुनी सुद्धा सांगतात, ज्योतिष सुद्धा सांगतात आणि व्यास मुनी सुद्धा सांगतात. त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर हे घडू नये असं मला वाटतं, म्हणून मी तर वनात जाते, तुझं काय ते बघ. मग अंबिका म्हणाली मी सुद्धा येते. मग सत्यवती म्हणाली आता तुझी जी बहीण आहे अंबालिका, तिचा पुत्र पांडू आणि तिची एक सून माद्री, या दोघांचं देहावसान झालेलं आहे, मग तिला शांत कर आणि ती येते काही विचार. मग ती अंबालिका सुद्धा यायला तयार झाली. मग सत्यवती, अंबिका आणि अंबालिका हे तीनही तपस्या करण्यासाठी वनात गेले. आणि मग इकडे हे पांडव होते, ते लहान लहान पांडव एकमेकांबरोबर खेळायचे. कसे खेळायचे, एखादी वस्तू जर सगळ्यात पहिली कोण उठवणार असेल तर त्यामध्ये धावत जाऊन पांडव कौरवांच्या आधी उचलायचे. जर धावण्याची शर्यत लावली तर त्यामध्ये सुद्धा पांडव पुढे असायचे. जर काय मुलांमध्ये मारामारी झाली तर त्यामध्ये नेहमी भीम जिंकायचा. 10 कौरवांना तो एकत्र पकडायचा. म्हणजे एवढी त्यामध्ये भीमामध्ये ताकद होती लहान असल्यापासूनच. आता हे दुर्योधनाचे भाऊ सगळे कौरव एकापेक्षा एक ताकदवर असले तरी भीम 10 कौरवांना एकटा सांभाळायचा म्हणजे एकटा झेलायचा, सगळ्यांबरोबर सगळ्यांना हरवायचा, एवढी त्या भीमामध्ये ताकद होती. आणि असे ते लहानपणी खेळत असायचे. आणि मग या खेळामध्ये असा उल्लेख आला आहे की असे हे खेळत असताना एक दिवस त्यांनी पाहिले की विटी दांडू खेळताना त्यांची विटी होती ती पडली पाण्यामध्ये पडली आणि आता काढायची कशी, त्यांना ती काढता येत नव्हती. मग तिथे त्यांनी एक युवक आलेले बघितले, ऋषीमुनी आलेले बघितले आणि त्यांनी सांगितले काय झालंय, अरे विटी पडली आहे का, मी देतो ती काढून. मग त्यांनी काय केलं, आपल्या धनुर्विद्येच्या बळावरती त्यांनी ती विटी होती ती काढून दिली पाण्यातून. आणि ते बघून सगळे चकित झाली बालक, म्हणतात वा तुम्ही हे असं केलं का. मग ते व्यक्ती होते, ते मुनी होते, ते विचारू लागले तुम्हाला हे शिकायचं आहे का. तर हे कौरव पांडव म्हणाले हो हो आम्हाला शिकायचं आहे. तर जा आधी तुमच्या आजोबांना जाऊन सांगा, ते मला ओळखतील बरोबर. आणि हे सगळे छोटे छोटे कौरव पांडव सगळे गर्दी करून भीष्मांकडे आले, आजोबा 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 करत आले.
भीष्म म्हणाले, अरे एका एकाने सांगा, सगळ्यांनी एकदम काय कोलाहल केला तर मला काय समजणार. या युधिष्ठिर ये. युधिष्ठिर त्यांच्या मांडीवरती बसला. हा सांग युधिष्ठिरा काय झालं. तर युधिष्ठिर म्हणाला, आजोबा तिकडे आम्ही खेळत होतो ना, तिकडे असा असा प्रसंग घडला. सगळा समजावून सांगितला. मग भीष्म विचार करू लागले, अशी धनुर्विद्या म्हणजे माझे जे गुरु आहेत परशुराम, त्यांच्या शिष्याकडेच असली विद्या असू शकते. आता परशुरामांचा आणखी एक शिष्य कोण आहे त्यावेळेचा, तर द्रोणाचार्य. अवश्य ते द्रोणाचार्य असतील. मग भीष्म म्हणाले, आमच्या हस्तिनापूरचं सौभाग्य आहे की हस्तिनापूरचे हे जे कोण युवराज आहेत त्यांना शिकवण्यासाठी द्रोणाचार्यांसारखा गुरु मिळेल. मग ठरलं आणि भीष्मांनी त्या द्रोणाचार्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना आपल्याकडे ठेवलं. आता द्रोणाचार्यांची कशी गरिबीची परिस्थिती होती ती तुम्हाला मी 3ऱ्या-4थ्या भागामध्ये सांगितलेली आहे. मग द्रोणाचार्य जेव्हापासून हस्तिनापूरमध्ये राहू लागले भीष्मांनी दिलेल्या आश्रयामध्ये, तेव्हापासून द्रोणाचार्यांची जी काही गरिबीची परिस्थिती होती ती सगळी गेली आणि त्यांच्याकडे आता धनवैभव येऊ लागलं. ते सुद्धा श्रीमंत बनले द्रोणाचार्य. म्हणून द्रोणाचार्याने ठरवलं की मी ऐन वेळेला मला ज्यांनी मदत केली, मी गरिबीच्या परिस्थितीत असताना तिथून उचलून मला ज्यांनी श्रीमंत बनवलं, तर ज्या राज्याने, ज्या हस्तिनापुराने माझी सगळी परिस्थिती बदलली, मला दुःखातून सुखात आणलं, त्या हस्तिनापुराचे मी उपकार कधीही विसरणार नाही. हस्तिनापुराच्या बाजूने नेहमीच मी लढा देईन, असं द्रोणाचार्यांनी प्रतिज्ञा घेतली. म्हणजे मनातल्या मनात ठरवलं, काय ते होऊ दे, मी हस्तिनापूरचा जो कोण राजा असेल त्याच्याच बाजूने मी लढेन. म्हणून शेवटचं जेव्हा युद्ध झालं होतं, महाभारताचं युद्ध, त्यामध्ये द्रोणाचार्यांचा लाडका पुत्र अर्जुन जरी विरोधी पक्षामध्ये असला, द्रोणाचार्यांचा लाडका शिष्य अर्जुन जरी विरोधी पक्षामध्ये असला, तरी द्रोणाचार्य कुठे होते, कौरवांच्या बाजूने लढले होते. का? कारण त्यांनी ठरवलं होतं की हस्तिनापूरचा राजा ज्या बाजूने लढेल त्याच बाजूने मी असेन. कारण हस्तिनापूरने त्यांना गरिबीत असताना असा आश्रय दिला होता ज्यामुळे ते गरिबीतून श्रीमंत झाले होते. म्हणून त्यांनी हस्तिनापूरचे कधीच उपकार विसरणार नाही. हस्तिनापूरला प्रत्येक युद्धामध्ये, हस्तिनापूरच्या राजाला प्रत्येक युद्धामध्ये मी मदत करेन असं त्याने मनातल्या मनात ठरवून ठेवलं होतं. म्हणून ते त्या बाजूने लढले, कौरवांच्या बाजूने. तर आता गुरुकुलामध्ये यांची शिकवणी सुरू झाली. कौरव पांडवांना हे शिकवू लागले. तर हे गुरुकुलामध्ये शिकवू लागले तर सगळ्यांना एकसारखी विद्या नाही दिली, की प्रत्येकाचं आधी कौशल्य बघितलं, प्रत्येकाची आवड कोणकोणत्या गोष्टीमध्ये आहे ती बघितली. त्या आवडीनुसार युधिष्ठिरला भाल्याने युद्ध कसं करायचं ते शिकवलं, अर्जुनला धनुर्विद्या शिकवली, भीमला गदेने युद्ध कसं करायचं ते शिकवलं. त्याचबरोबर नकुल आणि सहदेवला तलवारीने युद्ध कसं करायचं ते शिकवलं. म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये ज्यांना आवड आहे त्या त्या गोष्टीमध्ये, त्या त्या कलेमध्ये त्यांना पारंगत केले, त्या त्या युद्धकलेमध्ये त्यांना पारंगत केलं. त्याचप्रमाणे कौरवांमधील सुद्धा विशेषता जाणून त्यांना सुद्धा त्या त्या विद्येमध्ये पारंगत केलं. पण अर्जुन त्यांचा आवडता शिष्य का बनला, याचं कारण असं की अर्जुनला आवड असायची शिकण्याची. म्हणून अर्जुन काय करायचा की जेव्हा द्रोणाचार्य अश्वत्थामाला शिकवायचे आपल्या पुत्राला, तेव्हा म्हणजे अर्जुनपेक्षा जो वयाने मोठा होता, तेव्हा अर्जुन छोटा असला तरी तिकडे जायचा आणि बाकीचे पोरगे खेळत बसायचे. पण अर्जुन तिकडे खेळायला जायचा नाही. तर द्रोणाचार्य अश्वत्थामाला काय शिकवत आहेत ते तिथे ऐकायला यायचा. म्हणजे एवढी त्याला आवड होती. म्हणजे आज समजा पहिलीतला मुलगा आहे आणि चौथीतल्या मुलग्याला गुरुजी शिकवतायत, मग तो मधली सुट्टी आहे, खेळायचा वेळ आहे किंवा बाकीच्यांना खेळण्यासाठी सोडलेला आहे, बाकीच्यांचा पीईचा पिरियड आहे, त्यांना खेळायला सोडलेला आहे. मग त्यांच्यातला एक मुलगा आला आणि आपल्या पुढल्या वर्गातले आहेत त्यांना काय शिकवतात ते ऐकायला शांतपणे बसला, तर ते गुरुजींना किती आवडणार. तसं द्रोणाचार्यांच्या मनात भाव आला, याला खूप शिकायची इच्छा आहे. एखाद्याला शिकायची इच्छा आहे तर मग त्या गुरुला काय वाटतं, याला आपण भरपूर शिकवावं, याला भरपूर मोठं करावं. मग अर्जुनाच्या ही शिकण्याची जी इच्छा होती त्याच्यामुळे द्रोणाचार्य त्याच्यावरती भरपूर प्रसन्न होते. आणि ते असं सांगायचे नाही की हे तुझं शिकण्याचं आता वय नाही, तुझे खेळण्याचं वय आहे, तू जा बाकीच्यांबरोबर खेळ जा. पण अर्जुन खेळायला जायचा नाही, अर्जुन तिथे शिकायला बसायचं. मग ते द्रोणाचार्यांना भरपूर आवडायचं. मग एक दिवस अर्जुनाने बघितलं की काळोखात बसून भीम गपचूप खातोय. मग त्याने विचारलं भीमाला की काळोखात बसून तुझा हात बरोबर तुझ्या तोंडाकडेच कसा काय जातो, इकडे जात का नाही, इकडे का जात नाही. तर भीमाने सांगितले, सराव करतो, सराव करून करून सगळं शक्य आहे. तेव्हा अर्जुनाच्या डोक्यात विचार आला, जर सराव करून सगळं शक्य आहे, सराव करून काळोखातला जो अन्नाचा
जो कण अन्न आहे, तर आपला हात आहे अन्न भरला तो बरोबर तोंडाकडे जातो. तर जर आपण काळोखामध्ये धनुर्विद्येचा सराव केला, तर दिवसा आपण आरामात युद्ध जिंकू. आणि हा विचार आल्यामुळे अर्जुन बाकीचे विद्यार्थी झोपायचे, त्यावेळेला अर्जुन धनुष्यबाणाने काढायचा आणि रात्रीचा धनुर्विद्येचा सराव करायचा. आणि असं द्रोणाचार्यांना जाग आली. आवाज कसला येतोय? तक तक तक, जसा काही धनुष्यातून बाण सुटतोय असा. म्हणून त्याने ते बाहेर आले कंदील घेऊन आणि बघतात तर काय, हा छोटासा अर्जुन आहे, तो रात्रीचा धनुष्यबाण घेऊन सराव करतोय. म्हटलं अर्जुना काय झालं? तर अर्जुन म्हणतोय की मी सराव करतोय. रात्रीचा जर मी सराव केला तर मी दिवसा आरामात युद्ध जिंकेन. रात्रीच्या काळोखात जर मला युद्ध करायची सवय लागली तर. मग द्रोणाचार्यांना खूपच बरं वाटलं की माझं भाग्य, ते आपलं भाग्य समजू लागले की आपल्याला अशा प्रकारचा शिष्य मिळाला तो. आणि द्रोणाचार्यांची अर्जुनावरची प्रीती वाढत गेली. मग हे आता कौरवांना बघवत नव्हतं. त्यामुळे कौरव नेहमी पांडवांना जळायचे. आणि महाभारतामध्ये असा सुद्धा उल्लेख आहे की जो कर्ण आहे, पांडवांचा मोठा भाऊ म्हणजे कुंतीपुत्र, हा कर्ण हा सुद्धा पांडवांना जळायचा आणि तिथे द्रोणाचार्यांकडे तोही शिकायला होता. तो श्लोक मी तुम्हाला दाखवतो आता. कारण बऱ्याच ठिकाणी टीव्ही सिरियल मध्ये, त्याचप्रमाणे बऱ्याच काही कादंबऱ्या आहेत, त्यामध्ये असं सांगितलं जातं की कर्ण आहे त्याला द्रोणाचार्यांनी शिकवलं नाही, असं चुकीचं त्यांना काहीतरी कादंबऱ्यांमध्ये आणि सांगितलं जातं. ते जे चुकीचं आहे. मूळ महाभारतानुसार कर्ण सुद्धा द्रोणाचार्यांकडेच शिकला. तो श्लोक बघतो हा. एकदा तर अशी झालं होतं की कौरवांनी ठरवलं होतं की पांडवातील जो भीम आहे सर्वात ताकदवर, तर त्याला विष द्यायचं आणि नदीमध्ये फेकून द्यायचं. मग त्यांनी तसं करायचा प्रयत्न सुद्धा केला होता. भीमाला विष खाऊ घातलं, भीम विशुद्ध पडला आणि त्याला पाण्यामध्ये ढकलून दिलं. पण त्या पाण्यामध्ये जे कोण नागदेवता होते त्यांनी ते सगळे विष होतं ते शोषून घेतलं आणि भीमाला किनारी आणून सोडलं. असे लहान असल्यापासून पांडवांना पहिल्यापासून हे दुर्योधन वगैरे कौरव जळायचे आणि त्यामध्ये कर्ण सुद्धा होता, जो नेहमी अर्जुनाबरोबर हे करायचा, काय आपण जसा जिलस होता म्हणतो ना, त्याची दुसऱ्याची कीर्ती बघवत नाही, त्या पद्धतीने. इथे जरी श्लोक मिळाला नाही तरी मी त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता, दाखवतो तुम्हाला. हे बघा, आदी पर्वणी मधलं संभ पर्व, त्यामधील एक अध्याय आहे. म्हणजे आता तो इतक्या मोठ्या पीडीएफ मध्ये तो अध्याय शोधून काढणं अवघड आहे, म्हणून मी काय केलं, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेला आहे. हाच अध्याय तो काय बघूया, 9वा श्लोक, 5, 6, 7, 8, 9, दुसरा अध्याय आहे काहीतरी तो, 37 31, म्हणजे अजून 8 अध्याय पाठीमागे गेलं पाहिजे. असो, पण मेन जे आहे त्याचं मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवला आहे. तर इथे तब पराक्रमी द्रोणाचार्य पांडवों तथा अन्य शिष्यों को नाना प्रकार से दिव्य एवं मानव अस्त्रों की शिक्षा देने लगे. म्हणजे मानवी अस्त्र आहेत, त्याचबरोबर दिव्य अस्त्र आहेत, त्यांची सुद्धा शिक्षा द्रोणाचार्य द्यायचे. भरतश्रेष्ठ, उस समय दूसरे राजकुमार भी अस्त्र विद्या की शिक्षा लेने के लिए द्विजश्रेष्ठ द्रोणाचार्य के पास आने लगे. मग वेगवेगळ्या देशातून राजकुमार होते ते तिथे यायला लागले द्रोणाचार्यांकडे शिकायला. आणि ते कोण, जे हस्तिनापूरचे जे मित्र राज्यातले असतील त्यांनाच द्रोणाचार्य घेत होते, शत्रू राज्यातल्यांना नाही. का? कारण हस्तिनापूरने द्रोणाचार्यांना ऐन वेळेला मदत केली होती.
म्हणजे गरिबी हटवली होती द्रोणाचार्यांची. हस्तिनापूरच्या कृपेमुळे द्रोणाचार्य गरिबीतून बाहेर आले होते, म्हणून त्यांनी काय ठरवलं, नेहमी मी हस्तिनापूरला मदत करणार युद्धामध्ये. मग हस्तिनापूरचा काटा काढणारा कोणतरी शत्रू असेल त्यांच्याकडे शिकायला आला तर ते मदत करतील का? नाही, असं होतं. मग इथे बघा उल्लेख आहे, सूतपुत्र कर्ण सदा अर्जुन से लाग दांड रखता था और अत्यंत अमर समय भरकर दुर्योधन का सहारा ले पांडवों का अपमान किया करता था. म्हणजे कर्ण जसा सिरियल मध्ये दाखवला जाता तसा तो काय तो प्रामाणिक नव्हता, बिचारा दाखवला जातो सिरियल मध्ये एकदम कसा प्रामाणिक, तसा नव्हता. तर इथे काय महाभारतामध्ये उल्लेख आहे, स्पर्धमानस्तु पार्थेन सूतपुत्रोत्यमर्षणः दुर्योधनम समाश्रित्यम सोवम मन्यत पांडवान. म्हणजे तो नेहमी अर्जुनाबरोबर स्पर्धा ठेवायचा म्हणजे जळायचा, म्हणजे अर्जुन पुढे जाताना असं त्याला वाटायचं, म्हणजे त्याच्याबरोबर कॉम्पिटिशन ठेवायचा नेहमी. अर्जुनाच्या मनात काही कॉम्पिटिशन नव्हती कर्णाबद्दल, पण कर्णाची अर्जुनाच्या विरोधात त्याच्या मनात कॉम्पिटिशन होते, आणि तो दुर्योधनाचा सहारा घेऊन पांडवांचा अपमान करत असायचा. पांडुनंदन अर्जुन सदा अभ्यास में लगे रहने से धनुर्वेद की जिज्ञासा, शिक्षा, बाहुबल और उद्योग की दृष्टि से उन सभी शिष्यों में श्रेष्ठ एवं आचार्य द्रोण की समानता करने योग्य हो गए थे। उनका अस्त्र विद्या में बड़ा अनुराग था, इसीलिए वे तुल्य अस्त्रों के प्रयोग, फूर्ति और सफाई में भी सबसे बढ़ चढ़कर निकले. आता हा कर्ण होता तर अर्जुनाला नेहमी जळत असायचा, पण अर्जुन काय करायचा, अर्जुन तिकडे लक्ष द्यायचा नाही. अर्जुनचं लक्ष कुठे होता? धनुर्वेद जाणण्याची जिज्ञासा, शिक्षण, बाहुबल आणि उद्योग यांच्याने जर तुलना केली तर या सर्वांच्या मध्ये जिज्ञासा, शिक्षा, बाहुबल आणि उद्योग यांच्यामध्ये तुलना केली तर यामध्ये द्रोणाचार्यांचा शिष्य श्रेष्ठ कोण होता? अर्जुन होता. आणि त्याला अस्त्रविद्येमध्ये मोठा अनुराग होता, म्हणजे त्याला आवडायची अस्त्रविद्या भरपूर, आणि अस्त्रविद्येमध्ये त्याचे अस्त्रांचे वेगवेगळे प्रयोग, फूर्ती, सफाई ह्यामध्ये सगळ्यामध्ये तो श्रेष्ठ बनला. तर ही जी हे जे डॉक्युमेंट आहे मी स्पेशली कोणासाठी बनवलेलं आहे, जे कोणी ज्यांना वाटतो की कर्ण खूप मोठा होता, भारी होता, म्हणजे ज्यांनी कादंबऱ्या वगैरे वाचलेल्या आहेत किंवा सिरियल बघितलेल्या आहेत कर्णावर आधारित, त्यांच्यासाठी. कारण यामध्ये मूळ महाभारतातील मी जे स्क्रीनशॉट एकत्र केलेले आहेत श्लोकांचे, त्यामध्ये मी एक भांडारकरांचं बोरी क्रिटिकल एडिशन म्हटलं जातं ते महाभारतचं पब्लिकेशन, गीता प्रेसचे एडिशन आणि KMG किशोरी मोहन गांगुली यांचं एडिशन, त्या तिन्ही महाभारतांच्या आधारावरती मी हे श्लोक एकत्र करून ठेवलेले आहेत. तर यामध्ये कर्णाची जी काही वास्तवता आहे ती समोर येते. त्यासाठी मी पर्वाचं नाव, उपपर्वाचं नाव आणि अध्याय क्रमांक आणि श्लोक क्रमांक सुद्धा येतील अशी व्यवस्था केलेली आहे. मग कर्ण किती वेळा युद्धातून पळाला, आणि कर्णाबद्दल सिरियल टीव्ही मध्ये काय दाखवलं जातं, कादंबरीमध्ये काय सांगितलं जातं, आणि मूळ महाभारतात त्याच्याबद्दल काय आहे, म्हणजे कर्णाचं पूर्ण भांड फोडण्यासाठी हे एक डॉक्युमेंट पुरेसं आहे, असं मी हे डॉक्युमेंट बनवलेलं आहे. तर असं आहे. आणि त्यामध्ये असे काही प्रश्न उत्तर सुद्धा आहेत. आता तुम्हाला एक जो आता दाखवलेला स्पर्धा नमस्तू अपार्थेन सूतपुत्रोत्यमर्षण, जो आता श्लोक दाखवला तोच पुन्हा इथे आलेला आहे. म्हणजे हा काय करायचा, नेहमी आपल्या जो अर्जुन आहे त्याच्याबरोबर तो स्पर्धा ठेवायचा, म्हणजे जो आपला कोण आहे त्याचा गुरुबंधू आहे, गुरुबंधू बरोबर स्पर्धा ठेवायचा. मग असा जो आहे जो गुरुबंधूला जळतो, तर अशा माणसाला ब्रह्मास्त्र देणं, अति विध्वंसकारी अस्त्र आहे ब्रह्मास्त्र, ते अशा माणसाकडे देणं हे बरोबर नाही. बरोबर, त्यामुळे द्रोणाचार्यांनी त्याला ब्रह्मास्त्र दिलं नव्हतं कर्णाला. जेव्हा त्याने ब्रह्मास्त्र मागितलं तेव्हा अर्जुनाला का दिलं, कारण अर्जुनाचा उद्देश काय होता, जेव्हा समर्थ शस्त्र जेव्हा कुठलं तरी भारीतलं अस्त्र वापरेल, मग त्या अस्त्राचं निवारण करण्यासाठी, माझ्या सैन्याचं रक्षण करण्यासाठी मला ब्रह्मास्त्राची विद्या पाहिजे. पण हा कर्ण नेहमी स्पर्धा ठेवायचा आपल्या गुरुभाई बरोबर. गुरुबंधूलाच जो मारायला बघतो, तर त्याला ब्रह्मास्त्र सारखं अतिविध्वंसकारी अस्त्र देऊन उपयोग आहे का? नाही. म्हणून कर्णाला त्यांनी नाकारलं द्रोणाचार्यांनी, पण बाकीची जी सगळी विद्या, अस्त्रविद्या होती ती त्याला दिली, पण हे ब्रह्मास्त्र वगैरे त्याला शिकवलं नाही. म्हणून तो परशुरामांजवळ गेला होता. परशुरामांजवळ गेला आणि परशुरामांनी सांगितलं की मी फक्त भृगुवंशी यांनाच शिकवतो. मग कर्ण खोटा बोलला की मी भृगुवंशी ब्राह्मण आहे, आणि त्यांच्याकडून ती अस्त्रविद्या, ब्रह्मास्त्र विद्या आणि सगळी प्राप्त केली. आणि
जेव्हा परशुराम त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते त्याच्या सेवेवरती प्रसन्न होऊन, त्यावेळेला एक भुंगा आला आणि त्याची मांडी कुरतडली कर्णाची, आणि ते रक्त येऊ लागले. ते कर्णाने सहन केलं. आणि जेव्हा परशुरामांना समजलं की एवढं सहन केलं म्हणजे हा ब्राह्मण असूच शकत नाही, हा क्षत्रिय असणार, माझ्याकडे खोटं बोलून याने विद्या प्राप्त केलेली आहे, म्हणून त्याला परशुरामांनी शाप दिला. तू जी काही माझी सेवा केलेली आहेस त्यामुळे तुला विद्या प्राप्त झालेली आहे, एक वेळ तू वरदान समज, पण तू माझ्याशी खोटा बोललेला आहेस, म्हणून तुला शाप देतो की ऐन वेळेला तू ही विद्या विसरून पडशील, ऐन वेळेला या अस्त्रांचं तुला विस्मरण होणार, हा शाप दिला होता. त्याचप्रमाणे आणि काही असे प्रश्न आहेत, म्हणजे सूतपुत्र. आता सूतपुत्र म्हणजे याचा बराचसा उल्लेख असा केला जातो की सूत म्हणजे हीन जात, तर असं नाही आहे. सूत म्हणजे जो सारथी आहे ती काही हीन जात नाही आहे. तर कसं आहे, महाभारतच्या विराट पर्वामधील 16व्या श्लोकामध्ये, महाभारतच्या विराट पर्वामधील 16व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की हा जो श्लोक आहे बघा, ब्राह्मण्या क्षत्रिया जातः सूतो भवति पार्थिवः, म्हणजे काय, ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोघांच्या खालोखाल, म्हणजे वैश्य आहेत त्यांच्यावरती, पण ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या खालोखाल हे महत्व कोणाला आहे, सूत जातीला आहे. आता भगवान कृष्ण वैश्य नंद गोपके पुत्र कहलाए और सदैव स्वयं को नंद नंदन गोपाल कहलाने में गर्व अनुभव करते रहे. म्हणजे काय, भगवान कृष्ण हे आता कसे होते, वर्णाने कोण होते, नंदगोपचे पुत्र आपल्याला समजत होते, बरोबर, यशोदा नंदगोप यांचे पुत्र, म्हणजे काय, ती वैश्य हा वर्ण झाला. पण ते काय स्वतःला हिन समजत होते का, हिन समजत होते का, नाही. तर उलट त्यांना अभिमानाने सांगत होते की मी नंदनंदन आहे, जो गोपालन करणारे वैश्य आहे त्यांचा मी पुत्र आहे, ते अभिमानाने सांगायचे. मग कर्णाला आपली जाती दाखवणं सूतपुत्र हे हीन का वाटायचं, कारण सूत ही जाती वैश्य यांच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, असा असा उल्लेख महाभारतातील विराट पर्वातील 16व्या अध्यायामध्ये आलेला आहे. आणि सारथी म्हणजे सारथी म्हणजे काही नीच नहीं, सारथी कर्म किसी भी दृष्टि से निम्न नहीं था, महारथी से भी अधिक कुशलता पूर्ण एक सारथी होता है, जो अपने रथी की युद्ध क्षेत्र में शत्रु के आक्रमण से रक्षा करता है, अपितु शत्रु पर आक्रमण की योजना को भी कुशलता पूर्वक क्रियान्वित करता है। कोई कोई रथ का सारथी बनने पर ही छोटा हो जाता है, तो क्या त्रिपुर संग्राम के समय ब्रह्मा जी जैसे ब्राह्मण महादेव के सारथी बनते? क्यों महाभारत युद्ध में योगेश्वर श्री कृष्ण अर्जुन के सारथी बनते? क्यों पांडवों के मामा क्षत्रिय मदरराज सूतपुत्र कर्ण के सारथी बनते? म्हणजे काय, सारथी कर्म म्हणजे नीच नाही, जसे या कादंबरी किंवा सिरियल मध्ये दाखवलं जातं. मग सूत म्हणजे काही नीच नाही, जे वैश्य आहे त्यांच्यापेक्षा सुद्धा वरची जात आहे सूत. म्हणजे कृष्ण म्हणजे नंदबाबा यशोदा यांची जी जात होती त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे, वरची जात आहे सूत, म्हणजे जी कर्णाची आहे ती. तरी कर्णाला बाबा वाट नाही की सूतपुत्र म्हणजे याला हिणवत आहेत, हे चुकीचं आहे. कळलं, कारण कृष्ण स्वतःहून सांगायचे कर्णापेक्षा जातीने कमी याच्यात जरी ते लहानाचे मोठे झालेले असले तरी ते आपण अभिमानाने सांगायचे, आमची जात बाबा काय आहे, वैश्य आहे, आम्ही गोपालन करणारे आहोत, आम्ही शेतकरी आहोत, हे ते काय सांगायचे, बिंदास सांगायचे. काही त्यांना काही लाज वाटत नव्हती. मग करणारा का लाज वाटावी, हे सिरियल वाले आहेत ते काहीतरी त्यामध्ये मीठ मसाला लावतात आणि एकाचे दोन करून सांगतात. आणि सिरियल वाले कुठून सांगतात, हे कादंबऱ्या वगैरे वाचतात. मग कादंबरी लिहिणारे असतात त्यांनी पैसे कमावण्यासाठी मीठ मसाला लावून एकाचे दोन करून कथा त्यामध्ये घुसवलेल्या असतात आपल्या मनाच्या गोष्टी. आणि या कादंबऱ्यांना सवयच झालेली आहे राजकारण्यांसारखी फूट पाडायची जातींवरून. असो, तर सांगण्याचा उद्देश कसा की सारथी कर्म हे नीच नाही. सारथी कर्म जर नीच असतं तर त्रिपुरासुराबरोबर युद्ध करताना महादेवाचे सारथी ब्रह्मदेव बनले असते का? महाभारत युद्धामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी बनले असते का? म्हणजे सारथी कर्म हे नीच नाही आहे, तसं सगळीकडे सांगितलं जातं. आणि तो सूतपुत्र असल्यामुळे कर्णाला मी तुला शिकवणार नाही असं सुद्धा कधी द्रोणाचार्यांनी सांगितलं नव्हतं. हे सिरियल मध्ये दाखवलं जातं, टीव्ही सिरियल मध्ये, पण ओरिजिनल महाभारत मध्ये तसं नाही आहे. ओरिजिनल महाभारत मध्ये स्पष्ट उल्लेख आहे, 2 वेळा उल्लेख आलेला आहे. एक म्हणजे आदी पर्वामध्ये मगाशी तुम्हाला दाखवलं होतं, त्यामध्ये काय, द्रोणाचार्य
कौरव पांडवांना शिकवायचे, तर त्यामध्ये कर्ण सुद्धा होता. अर्जुनाबरोबर स्पर्धा राखायचा, म्हणजे तो तिथे शिकायला होता, म्हणजे द्रोणाचार्यांनी त्याला शिकवलं. त्याचप्रमाणे महाभारतामधलं जे कर्ण पर्व आहे त्यामधल्या 32व्या अध्यायात सुद्धा उल्लेख आलेला आहे की कर्ण ने वेदों के विद्वान ब्राह्मणों से वेद शास्त्रों का ज्ञान प्राप्त किया था. कर्ण को वेद शास्त्रों का सम्यक ज्ञान था. म्हणजे ब्राह्मणांनी त्याला वेदांचं सुद्धा ज्ञान दिलं होतं. म्हणजे बाबा कर्ण सुतपुत्र आहे म्हणून त्याला वेदांचं ज्ञान दिलं जाणार नाही, हे सगळं सिरियल मध्ये दाखवतात. मूळ महाभारतामध्ये असा काही उल्लेख नाही आहे. त्याचप्रमाणे उद्योग पर्व आहे, त्यातील 140व्या अध्यायामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे कि कर्ण के धनुर्विद्या के गुरु द्रोणाचार्य जी ही थे. कर्ण ने धनुर्विद्या स्वयं महर्षि अंगिरा के वंशज द्रोणाचार्य जी से प्राप्त की थी. द्रोणाचार्यांकडूनच कर्णाने धनुर्विद्या प्राप्त केली होती. फक्त त्यांनी त्याचप्रमाणे महाभारत शांती पर्व आहे त्यामधील सुद्धा अध्यायात आलेला आहे की गुरु द्रोणाचार्य जी के आश्रम में दूर देश के विद्यार्थी आकर धनुर्वेद का ज्ञान प्राप्त करते थे. कर्ण भी उन्हीं में था. त्याचप्रमाणे महाभारत आदी पर्वामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे, जो मगाशी तुम्हाला पहिल्यांदा श्लोक दाखवला होता. म्हणजे महाभारतामध्ये कितीतरी श्लोक आलेले आहेत ज्यामध्ये उल्लेख आहे की कर्णाला द्रोणाचार्य यांनीच धनुर्विद्येचं ज्ञान दिलं होतं. पण तो नेहमी आपल्या गुरुबंधूला जळत राहतो, हे बघून त्यांनी फक्त त्याला ब्रह्मास्त्र शिकवलं नाही, ब्रह्मास्त्रासारखी विध्वंसक अस्त्र त्याला शिकवली नाही, कारण त्या पात्रतेचा तो नव्हता. गुरुबंधूलाच तो जळतोय. मग त्यामुळे म्हणून द्रोणाचार्यांनी काय केलं, त्याला कर्णाला नाकारलं ब्रह्मास्त्रापासून, ब्रह्मास्त्र विद्येपासून, असं आहे. मग तो परशुरामांजवळ गेला, खोटं बोलून त्याने विद्या प्राप्त केली आणि त्या बदल्यात त्याने शाप सुद्धा घेतला. तर असं आहे. मग या पांडवांचं बालपण असं गेलं आणि जेव्हा हे अध्ययन पूर्ण झालं, अध्ययन पूर्ण झाल्यानंतर आता यांची परीक्षा घ्यायची ठरवली. तर परीक्षा काय, तर द्रोणाचार्यांनी एक पोपट बनवला, पक्षी बनवला, पोपट लाकडी, आणि तो झाडावरती ठेवला आणि एका एकाला विचारू लागले कौरव पांडवांना, तुला तिथे काय दिसतंय, झाड दिसतंय का? बाकीचे म्हणतात हो. मी दिसतोय का? हो. जा, तू नाही करू शकत. मग पुढल्या मुलाला विचारलं, तुला काय झाड दिसतंय का? हो. मी दिसतोय का? हो. जा, तूही नाही करू शकत. तुला काय झाड दिसतंय का? हो. मी दिसतोय काय? हो. पोपट दिसतोय का? हो. आणि काय दिसतंय? आणि सगळं आजूबाजूचं दिसतंय. जा, तूही नाही करू शकत. आणि असे विचारत विचारत जेव्हा अर्जुनाकडे आले आणि अर्जुनाला विचारलं, अरे तुला झाड दिसतंय का? अर्जुन म्हणाला नाही. मी दिसतोय का? नाही. तर तुला काय दिसतंय? मला फक्त तो पोपट दिसतोय. शाबास अर्जुना, अजून तुझं मन एकाग्र कर. आता तुला मी दिसतोय का? नाही. झाड दिसतंय काय? नाही. पोपट दिसतोय का? नाही. तर काय दिसतंय? मला फक्त पोपटाचं डोकं दिसतंय, अर्जुन म्हणाला. शाबास अर्जुना, अजून तुझं मन एकाग्र कर, अजून तुझं लक्ष केंद्रित कर. आता तुला पोपट दिसतोय का? अर्जुन म्हणाला नाही. आता तुला पोपटाचं डोकं दिसतोय का? मान दिसतंय का? अर्जुन म्हणाला नाही. तर काय दिसतंय तुला? मला फक्त पोपटाचा डोळाच दिसतोय. द्रोणाचार्य म्हणाले, शाबास अर्जुना, प्रहार कर. सांगितल्याने अर्जुनाने बाण ताणला कानापर्यंत आणि सोडून दिला धनुष्यातून, आणि बरोबर पोपट्याच्या डोळ्यामध्ये जाऊन तो बाण घुसला. कारण रात्रभर जागून अर्जुनाने तेवढी मेहनत केली होती बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा. आणि तसं म्हणायला गेलं तर त्यांचा अर्जुन त्यावेळेचा टॉपर होता. आणि मग काय, मग रणांगणामध्ये प्रदर्शन ठेवलं होतं. आता द्रोणाचार्यांनी सांगितलं सर्वांना की काय, भीष्मांना वगैरे सांगितलं, माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढे मी यांना विद्या वगैरे दिलेली आहे. भीष्म प्रसन्न झाले. मग आता यांचं काहीतरी हे ठेवायचं, सादरीकरण ठेवायचं विद्येचं, कोण काय काय शिकले ते बघण्यासाठी. मग ती रंगभूमी सजवण्यात आली, भरपूर लोक वगैरे तिथे बघायला आले होते. तर प्रत्येक जण काही ना काहीतरी आपापली विद्या दाखवायचे. युधिष्ठिर यायचा भालेबाजी करून दाखवायचा, नकुल सहदेव यायचे तलवार वगैरे फिरवून दाखवायचे, दुर्योधन यायचा गदा फिरवून दाखवायचा, भीम यायचा गदा फिरवून दाखवायचा. मग गदा युद्ध दोघांमध्ये सुरू झालं, म्हणजे खरं युद्ध नाही, असं मनोरंजनासाठी. पण भीम आणि दुर्योधन तर मग खरोखरच एकमेकांवर गदा मारू लागले, यांचं एकमेकांवरती वैरच तेवढं. मग हे आता मनोरंजन करायचं सोडून खरं युद्ध करू लागले. हे जेव्हा सर्वांना समजलं तेव्हा काही जण जाऊन दुर्योधनाला पकडू द्यायला लागले, तर काही जण जाऊन भीमाला पकडू लागले आणि त्यांना एकमेकांपासून लांब घेऊन आले. आणि त्यानंतर अर्जुन आला.
मग अर्जुनाने आपल्या विद्येचं प्रदर्शन दाखवायला सुरुवात केली. अर्जुनाने काय केलं, वादळासारखं सगळीकडे वातास्त्र त्याने दाखवलं, वारा सगळीकडे आणून दाखवला, वादळासारखी परिस्थिती करून दाखवली. त्याचप्रमाणे आग पेटवून दाखवली त्याने आपल्या शस्त्राद्वारे. आग पेटवून दाखवली, ती आग लागली, ती विझवण्यासाठी त्याने जे पाण्याचं जे अस्त्र आहे वरुणास्त्र, त्या वरुणास्त्राद्वारे त्यांनी पाऊस पाडून दाखवला तेवढ्या भागामध्ये, आणि ती आग विझवून सुद्धा दाखवली. हे सगळे पराक्रम बघून कौरव सगळे खिन्न झाले. कारण अर्जुन लहान काळोखात रात्री रात्री जागून प्रॅक्टिस करायचा, मग त्याच्याकडे एवढं कौशल्य तर असणारच आहे. आणि त्याच वेळेला तिथे कोण आला, कर्ण आला. तो परशुरामांकडून वगैरे शिकून आला होता ब्रह्मास्त्र, आणि तो अर्जुनाबरोबर तर लहान असल्यापासूनच स्पर्धा राखायचा, कॉम्पिटिशन लावायचा, आणि तो म्हणू लागला हे मी करू शकतो म्हणून. आणि त्याने सुद्धा आपल्या शस्त्राचा पराक्रम दाखवायला सुरुवात केली. तेव्हा कृपाचार्य, द्रोणाचार्य हे जे वयस्कर माणूस होते ते सगळे म्हणू लागले, थांब, तू कोण आहेस, तुझी आधी ओळख तर करून दे. तर त्याने सांगितलं, मी सुतपुत्र कर्ण आहे. हो का? मग हे जे सादरीकरण ठेवलेलं आहे ते कोणासाठी आहे? फक्त कुरुवंशीयांसाठी आहे. त्यामध्ये इतर कोणी राजे आलेले नाहीये बघ, बाकीचे फक्त प्रेक्षकच आहेत. मग कर्णाला काही करून अर्जुनाबरोबर स्पर्धा राखायची होती. तर कर्ण म्हणाला, कर्णाने मान खाली घातली आणि म्हणाले की ही फक्त, एक दुसरे कोणतरी म्हणाले की ही फक्त कोणासाठी आहे? ज्यांच्याकडे राज्य आहे त्यांच्यासाठीच आहे, राजपुत्रांसाठीच आहे. मग दुर्योधनाने त्या संधीचा फायदा उठवला. दुर्योधनाने विचार केला, माझ्याकडे काय एवढं राज्य आहे, मला आयतं मिळालेलं पूर्वजांकडून, त्यातील एक छोटासा जो अंग प्रदेश आहे त्याचा कर्णाला राजा बनवूया. आणि म्हणजे कर्णाला एकदा आपुलकीसारखं केलं तर कर्णाचा आधीच अर्जुनाबद्दल द्वेष मनात आहे. म्हणजे अर्जुनाबद्दलचा द्वेष मनात आहे, म्हणजे हा मला उपयोगी पडू शकतो. म्हणून दुर्योधनाने काय केलं, कर्णाकडे आला आणि सांगितलं, बघा मी आता माझा याला मी मित्र मानतो, आणि मी माझं जे अंग नावाचं राज्य आहे ते मी कर्णाला प्रदान करतो. कर्णाचा त्यांनी काय केला, अभिषेक केला, आणि कर्णाला अंग देशाचा दुर्योधनाने राजा बनवला. आणि तेव्हापासून हा कर्ण अंगराज कर्ण या नावाने ओळखला जाऊ लागला. आणि अर्जुनाबरोबर जे प्रतिस्पर्धा करायचे त्याला आणखी चान्स मिळाला, म्हणजे आणखी अर्जुनाला तो जोडू लागला. पण अर्जुन कोणाला जायचा नाही. अर्जुनाचं फक्त काय, आपलं काम आणि आपण, आपली विद्या, आपली धनुर्विद्या, आपला अभ्यास आणि आपण, दुसऱ्याला जळणं बिळणं असा संपूर्ण महाभारतात कुठेच उल्लेख आलेला नाही अर्जुन कोणाला तरी जळायचा असा. पण कर्ण मात्र अर्जुनाला जळायचा याचा खूप वेळा उल्लेख आलेला आहे. असो, सांगायचा महत्वाचा मुद्दा काय, सिरियल वाले वगैरे काहीतरी रंगवतात, लोकांना मूर्ख बनवतात, कादंबरी वाले सुद्धा मूर्ख बनवतात, त्यामुळे लोकांचे गैरसमज होतात. मग मी ही महाभारत कथा मराठीतून पुन्हा सगळं सांगत आहे. त्याचा उद्देश हा सुद्धा एक आहे की सिरियलींद्वारे, टीव्ही सिरियल किंवा कादंबऱ्यांद्वारे जी काही चुकीच्या गैरसमजुती समाजामध्ये पसरलेल्या आहेत त्या सर्व समजुती आहे त्या नष्ट करणे, आणि खरं काय आहे, सत्य काय आहे ते सांगणे, हा या मागचा एक उद्देश आहे. तर आता ह्या पांडवांना आता हे राज्य कोणाला मिळणार? हे तर आता छोटे छोटे युवराज आहेत. मग राज्य कोणाला द्यायचं? दुर्योधनाला द्यायचं की पांडवांना द्यायचं? आता सगळं बहुमत होतं ते पांडवांच्या बाजूने. लोक सुद्धा म्हणत होते की पांडवच राजा झाले पाहिजेत. आता करायचं काय? कारण पांडू सिंहासनावरती होता. पांडू जेव्हा वनवासात गेला होता तेव्हा तात्पुरतं धृतराष्ट्राला सांभाळायला राज्य दिलं होतं. पांडू वारल्यानंतर धृतराष्ट्र आता काय कायमचा नव्हता, तात्पुरतं त्याला दिला होता. आता पांडूचे पुत्र मोठे झाले म्हणजे पुन्हा आता पांडवांना हे राज्य दिलं पाहिजे, पांडुपुत्रांना दिलं पाहिजे. पण धृतराष्ट्राला वाटायचं की मी ज्येष्ठ कुरुपुत्र आहे, मी आंधळा होतो म्हणून मला राज्य मिळालं नाही, पण माझा पुत्र दुर्योधन आंधळा नाही म्हणून त्याला राज्य मिळावं, असं कोणाला वाटायचं? धृतराष्ट्राला वाटायचं. मग पण सगळ्या लोकांचं बहुमत कुठे होतं? पांडवांकडे. म्हणून पांडवांना युवराज पद दिलं गेलं. आणि मग यांनी एक कटकारस्थान रचलं. कसं? तर या पांडवांना काही करून संपवून टाकायचं. मग संपवून कसं टाकायचं? तर काशीमध्ये जे शिवशंकराचं मंदिर आहे तिथे अग्रपूजेचा मान हस्तिनापूरच्या युवराजाला दिला जायचा, हस्तिनापूरच्या राजाला दिला जायचा, हस्तिनापूरच्या युवराजाला दिला जायचा. तर तिथे आता युधिष्ठिरला आणि पांडवांना पाठवावं आणि त्यांची राहण्याची सोय आपण करावी,
आणि ते घर असं बांधावं की त्या घराचे भिंती वगैरे आहेत त्यामध्ये संपूर्ण लाख भरून ठेवावं, म्हणजे लगेच पेट घेऊ शकेल. सगळे ज्वालाग्राही पदार्थ, लाख, पुट्टे, सुके सुके आपण ज्याला कराड म्हणतो ते सुके गवत वगैरे, आणि या सुके गवत वगैरे, आणि हे सगळं घेऊन ज्वालाग्राही पदार्थांचं बनलेलं ही भिंत बनवायची. आतमध्ये ते तेलासारखे ज्वालाग्राही पदार्थ, लाख वगैरे, पुठ्ठा, सुके गवत, हे सगळं आतमध्ये असणार. पण दिसणार कसं ते? आपल्या नियमित जे घर असतं त्या पद्धतीने दिसणार, रेग्युलर घर असतं त्या पद्धतीने दिसणार. आणि असं घर बनवायचं आणि पांडवांना त्याच्यामध्ये काही दिवस झोपायला द्यायचं. आणि मग पांडवांचा पूर्ण विश्वास बसला की हे घर बाबा सुरक्षित आहे, की आपण त्याला आग लावायची, असं त्यांचं ठरलं. आणि पांडवांना तसं सांगितलं गेलं. धृतराष्ट्राने सुद्धा सांगितलं. धृतराष्ट्राला सुद्धा हे माहित होतं काय करत आहेत ते. धृतराष्ट्र सुद्धा यामध्ये सामील होता. आणि पांडवांना तिकडे जायचं ठरलं. आणि विदुराला बातमी लागली त्याच्या गुप्तहेरांकडून की काय, तर जिथे पांडवांसाठी जे भवन उभारलं जातंय तिथे लाख नेण्यात येतोय बैलगाडीमधून, भरपूर प्रमाणात लाख. त्याचप्रमाणे तेल, पुठ्ठा वगैरे, सुके गवत आणि नेलं जातंय. मग घर बांधताना ह्या ज्वालाग्राही पदार्थांची काय गरज आहे? मग विदुराला समजलं कुठेतरी पाणी मुरतंय. आणि विदुर हे लगेच पांडवांना सांगायला गेले आणि बघतात तर काय, पांडव तिकडे जाण्यासाठी बाहेर निघाले, बाहेर पडले आणि सगळी लोक आजूबाजूला जमलेली आहेत. मग सगळ्यांच्या पुढ्यात विदुर पांडवांना सांगणार कसे की तुम्हाला मारण्यासाठी यांच्यानी योजना करून ठेवलेली आहे, लाक्षागृह बनवून ठेवलेलं आहे, तुम्ही आतमध्ये राहिलात की हे बाहेरून आग लावणार आणि संपूर्ण ते जळून खाक होणार. मग विदुर आता यांना कसा सांगणार? आजूबाजूला तर सगळे लोक आहेत. जर सगळ्यांच्या पुढ्यातच जर विदुराने सांगितलं की असं असं आहे, तर हा प्लॅन फेल तर होणार, पण हा कशासाठी करत आहेत ते समजणार नाही. म्हणजे विदुराला गुप्तपणे पांडवांना सावध करायचं होतं. मग विदुराने एक सांकेतिक भाषा वापरली आणि सांकेतिक भाषेद्वारे पांडवांना कळवायचा प्रयत्न केला की तिथे आग लावली जाणार आहे. ती सांकेतिक भाषा कोणती? आणि त्या सांकेतिक भाषानंतर विदुराने पुढे काय नियोजन केलं ज्याच्यामुळे पांडवांचे प्राण वाचले, ते आपण पुढच्या भागात बघूया. रामकृष्ण हरी.